नमस्कार. सरत्या मराठी वर्षातला हा शेवटचा व्हिडिओ. आज 1 एप्रिल, इंग्रजी एप्रिल वर्षातला पहिला दिवस आणि हा दिवस पुन्हा एकदा भागवत एकादशीने सुरू होत आहे. 6 एप्रिल रोजी पहिला मराठी महिना चैत्र महिना, नवीन मराठी वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आहे. मराठी नवीन वर्षाची सुरुवात या दिवसापासून होत आहे. 9 एप्रिलला विनायकी चतुर्थी आहे. 11 एप्रिलला बुध ग्रह मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे. ही त्याची नीचतम रास आहे. या काळामध्ये बुधाच्या मिथुन रास, कन्या रास तसेच गुरुच्या मीन राशीने काहीसे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये बुध महादशा, अंतर्दशा अथवा विदशा चालू आहे अशांनी देखील कुठलीही गोष्ट करताना काहीशी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. 13 एप्रिलला श्री रामनवमी आहे. 14 एप्रिलला स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांना आपले विनम्र अभिवादन. त्याच दिवशी रवी ग्रह मेष राशीमध्ये म्हणजे त्याच्या उच्चतम राशीमध्ये प्रवेश करत आहे. खास करून सिंह राशीसाठी हा शुभ काळ असणार आहे, तर मेष राशीसाठी सुद्धा हा शुभ काळ असणार आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये रवीची महादशा, अंतर्दशा अथवा विदशा चालू आहे अशांसाठी सुद्धा हा एक शुभ कालावधी असणार आहे. 15 एप्रिलला कामदा एकादशी आहे. याच दिवशी शुक्र ग्रह हा मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे. पुन्हा एकदा शुक्राची रास तुळ रास, वृषभ रास तर गुरुची मीन रास या राशींसाठी हा कालावधी शुभफलदायी असणार आहे. तसेच ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्राची महादशा, अंतर्दशा विदशा चालू आहे अशांसाठी सुद्धा हा कालावधी शुभ ठरेल. 17 एप्रिल रोजी भगवान महावीर यांची जयंती आहे. 19 एप्रिलला श्री हनुमान जयंती आहे. 22 एप्रिलला संकष्टी चतुर्थी आहे. याच दिवशी गुरुग्रह वक्री मार्गाने वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करत आहे. या संदर्भामध्ये स्वतंत्र पोस्टच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोचवलेली आहे. 30 एप्रिलला वरुथनी एकादशी होऊन या महिन्याचा शेवट होत आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाच्या सणांनी भरलेला असा हा एप्रिल महिना असणार आहे. त्याचवेळी दोन महत्त्वाचे ग्रह, एकीकडे रवी मेष राशीमध्ये, एकीकडे शुक्र मीन राशीमध्ये असे आपल्या उच्चतम राशीमध्ये जात आहेत. तर एकीकडे गुरुग्रह वक्री होऊन वृश्चिक राशीकडे येत आहे. बुध ग्रह त्याच्या नीचतम राशीमध्ये जात आहे. अशी खूप वेगवेगळी उलाढाल असणारा निश्चितपणे हा महिना आहे. तर एकीकडे रामनवमी, हनुमान जयंती, भगवान महावीर जयंती यासारख्या शुभ दिवसांनी, शुभ सणांनी सुद्धा बहरलेला असा हा महिना आहे. आपणा सर्वांना मराठी नूतन वर्ष आनंदाचे, सुखाचे, भरभराटीचे जावो. तसेच हा एप्रिल महिना सर्वांना छान जावो हीच शुभेच्छा. नमस्कार.